नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे दोन व्हिडिओ एकाच दिवशी आलेले आहेत. एक व्हिडिओ आहे मीरा रोडमधला आणि दुसरा आहे पुण्यामधला. मीरा रोडमध्ये महाराष्ट्राचे पोलीस हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये झालेला वाद थांबवण्यासाठी डुक्कर हातात पकडून धावतायत, कारण ईदची कुर्बानी रोखण्यासाठी बकरीला उत्तर म्हणून डुक्कर हिंदू संघटनांनी त्या सोसायटीमध्ये आणलेलं होतं. म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस आता या कामाला उरलेले आहेत की त्यांना बकरी विरुद्ध डुक्कर या संघर्षामध्ये आपली ताकद पणाला लावावी लागते. आणि दुसरीकडे पुण्यामध्ये ज्या पोर्शे कार अपघातानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलेलं होतं, त्या प्रकरणामध्ये अग्रवाल कुटुंबाचा माज, श्रीमंतीचा आणि पैशाचा माज हा अजूनही संपलेला नाही आहे. 2 वर्षानंतर जेव्हा या कुटुंबातले 2 आरोपी जामिनावरती सोडले जातात, त्याच्यानंतर ते आपला आनंद गाण्यावरती डान्स करून सेलिब्रेशन करत व्यक्त करतायत आणि एक प्रकारे सगळ्या व्यवस्थेला खिजवण्याचाच प्रकार त्यांनी केलेला आहे. सुरुवात करूयात पुण्यातल्या प्रकरणानं. म्हणजे आपल्या अवतीभोवती गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघताय की पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सगळे चेले हे VIP कल्चरला आपण कसा फौजफाटा देऊन बचत करतो हे दाखवतायत. पण खरं VIP कल्चर काय असतं हे आपल्याला या पुणे पोर्श प्रकरणामध्ये पाहायला मिळतं आणि ते ना कधी संपलेलं आहे ना संपेल याच्याबद्दल काही पावलं टाकली जात आहेत. म्हणजे 19 मे 2024चा तो दिवस आठवून बघा, ज्या दिवशी या वेदांत अग्रवाल, जो त्यावेळी 17 वर्षांचा होता, त्यानं 2 IT तरुणांचा जीव घेतलेला होता. बरं, त्यावेळीसुद्धा ज्या घटना घडलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपली सगळी व्यवस्था कशी एकवटलेली आहे आणि पैशासाठी ती कशी विकली जाऊ शकते हे सगळं आपण बघितलेलं होतं. म्हणजे आजसुद्धा डान्स करताना जर तुम्हाला फक्त हे अग्रवाल कुटुंबीय दिसत असेल, तर त्यांच्यासोबत मॅनेज झालेले न्यायाधीश, ब्लड सॅम्पल बदलणारे डॉक्टर आणि त्यांच्यासाठी तपासामध्ये वेगळ्या गोष्टी आणणारे पोलीस, ही सगळी यंत्रणा जी आहे ती सुद्धा यांच्यामध्ये सामील आहे. आठवून बघा, ज्यावेळी या वेदांत अग्रवालला त्यावेळी पकडण्यात आलेलं होतं, अवघ्या 300 शब्दांचा निबंध लिहायला त्यावेळी ज्युव्हेनाईल जस्टिस कोर्टानं सांगितलेलं होतं आणि तो निबंध लिहून झाल्यानंतर त्याची जामिनावरती सुटकासुद्धा केलेली होती. त्यावेळी प्रचंड जनक्षोभ झाला आणि मग नंतर पुन्हा हे प्रकरण जे आहे ते धसास लागलेलं होतं. पण हा केवळ दिखावा होता. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यामध्ये गेलेले होते. मध्यरात्री अग्रवाल कुटुंबाचा फोन आल्यानंतर काय महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे बघा. अग्रवाल नावाचा एक व्यक्ती फोन करतो आणि त्याच्यानंतर त्याच्या बेकायदेशीर कामाला पाठीशी घालण्यासाठी हा आपला आमदार तिथं त्यावेळी मध्यरात्री पोलीस ठाण्यामध्ये जाऊन बसलेला होता. त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी आणि कशा पद्धतीनं यांनी ड्रायव्हिंग करताना मद्यसेवन केलेलंच नाही आहे जणू, अशा पद्धतीनं रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्नसुद्धा यावेळी झालेला होता. म्हणजे सगळी व्यवस्था, मेडिकल, जजेस, पोलीस प्रशासन हे सगळे कसे विकले जाऊ शकतात हे ज्या प्रकरणानं आपल्याला दाखवलेलं होतं आणि ज्या प्रकरणामध्ये इतका जनक्षोभ उसळल्यानंतर काहीतरी कारवाई होईल असं वाटलं होतं, ती कारवाई म्हणजे केवळ फारच होता का, हा प्रश्न हा व्हिडिओ बघितल्यानंतर पडतो. आणि या व्हिडिओमध्ये गाणं पण बघा, बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो. म्हणजे ही सगळी व्यवस्था जी आहे ती आपण जणू विकत घेतलेली आहे असा पूर्ण आविर्भाव जो आहे तो या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती झळकतोय. आणि हे जे विशाल अग्रवाल आहेत, वेदांतचे वडील, त्यांनासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अटक झालेली होती. त्यांच्यावरती सुद्धा गंभीर गुन्हे आहेत. आपल्या मुलाला, 17 वर्षांच्या मुलाला अशी कार चालवायला देणं नियमात नसताना हा गुन्हा त्यांच्यावरती होता. आणि सोबतच ज्यावेळी ही कार चालवली जात होती त्यावेळी हा व्यक्ती जो आहे तो स्वतः त्या कारमध्ये होता, हे सुद्धा नंतर तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं इतक्या वाईट पद्धतीनं 2 तरुणांचे जीव ज्या घटनेमध्ये गेले, त्या घटनेमध्ये पुन्हा एकदा श्रीमंतीचा माज या कुटुंबाला या 2 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा कायम आहे. कदाचित अजूनही व्यवस्था आपण विकत घेऊ शकतो, जजेस न्याय विकत घेऊ शकतो,
याचाच कॉन्फिडन्स त्यांना या सगळ्या काळात आल्याचा दिसतोय आणि त्यामुळं कदाचित हा त्यांचा माज जो आहे तो अजूनही कमी झालेला नाही आहे. आणि दुसरं उदाहरण आपल्या मीरा रोडमधलं आहे. म्हणजे खरं तर मीरा रोडमधले आमदार, मीरा रोडच्या महापौर हे अमराठी आहेत. इथं जे काही घडतंय पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये, त्याच्यामध्ये विशेषतः परप्रांतीयांचा सहभाग जास्त आहे, पण बदनाम शेवटी महाराष्ट्र होतोय. कारण अशा पद्धतीच्या घटना देशभर चर्चिल्या जातात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं औद्योगिक वातावरण, महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक यायला पाहिजे त्याच्यावरती सुद्धा अशा गोष्टींमुळे परिणाम होत असतो. आणि मुद्दा काय झाला आहे की हल्ली हिंदू संघटनांना आपले सण लक्षात राहण्याच्या ऐवजी मुस्लिम सण जास्त लक्षात राहायला लागलेले आहेत की त्या सणांची तारीख, तो सण कधी येतोय याच्याबद्दल बहुधा जास्त जप हेच लोक करताना दिसतात. कारण प्रत्येक वेळी आपल्याच म्हणजे धर्मातले सगळे उत्सव विसरून त्यांच्या मशिदीसमोर नाचण्यामध्ये आणि त्यांच्या उत्सवामध्ये आडकाठी आणण्यामध्ये यांची सगळी एनर्जी खर्च होते. आता एक फरक लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यांचं हे काही बकरी प्रेम, प्राणी प्रेम नाही आहे किंवा सोसायटीमधले सगळे नियम पाळले जावेत याचा अट्टहास आहे. सगळी व्यवस्था, नियम पाळले जावेत याच्या प्रेमापोटी या लोकांनी हे काम केलेलं नाही आहे. तर याच्या मुळापाशी केवळ आणि केवळ मुस्लिम द्वेष आहे आणि या मुस्लिम द्वेषासाठीच हे सगळं करताना ते दिसत आहे. आता या सगळ्यामध्ये म्हणजे कुर्बानी योग्य ठिकाणीच दिली जावी याच्याबद्दल तर कुणीही आग्रही असेल. आता इंडियन एक्सप्रेसमधली जी बातमी मी वाचली त्या बातमीमध्ये असा उल्लेख आहे, तिथं एक कॉर्पोरेटर सांगतोय की अनेक वर्षांपासून या सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं कुर्बानीसाठी बकरे आणले जातात. कुर्बानी तिथं दिली जात नाही. इथून ते नंतर त्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात जिथं ती कुर्बानी दिली जाते. पण यावेळी वातावरणच इतकं पेटवण्यात आलेलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल की भाजपचे नेते किरीट सोमय्या असतील, भाजपच्या मुंबईच्या महापौर रितू तावडे, हे सगळे जे आहेत ते या संदर्भात प्रशासनाला पत्र लिहित होते आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही परवानगी दिलीच नाही पाहिजे हे सांगत होते. ज्यावेळी देशामध्ये महागाईचा आगडोंब उसळलेला आहे, पेट्रोल डिझेलचे दर रोज वाढत आहेत, पेपरफुटीसारख्या बातम्या येत आहेत, त्यावेळी आपल्या समाजामध्ये बकरी विरुद्ध डुक्कर अशा पद्धतीची लढाई लावण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे सगळं केवळ मूळ मुद्द्यावरून तुमचं लक्ष हटवलं जावं, तुम्ही या समस्यांच्याबद्दल गंभीर राहू नये म्हणून केलं जातंय का, हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. म्हणजे मुस्लिम धर्मियांनी सुद्धा या सगळ्यामध्ये काही बदल स्वीकारणं आवश्यक आहे. पैगंबर शेखसारखे काही तरुण आहेत की जे या सगळ्या काळामध्ये आर्थिक कुर्बानीसारखा प्रयोग राबवतात. त्या पद्धतीचे उपक्रम आपल्याला ईदला राबवता येतील का याच्याबद्दल त्याही समाजानं विचार करायला हरकत नाही आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला एक दिसतंय की फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष वाढवत राहणं प्रत्येक ठिकाणी हे राज्यकर्त्यांचं काम झालेलं आहे आणि त्याच्यातूनच अशा घटनांना आता सगळीकडे प्रोत्साहन दिलं जातं आहे. आपले महाराष्ट्र पोलीस एका डुकराला घेऊन जात आहेत आणि रस्त्यावरती डुक्कर विरुद्ध बकरी अशी लढाई जी आहे ती हिंदू धर्मीय आणि मुस्लिमांच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. त्यामुळं मीरा रोडच्या या घटनेतून जो काही सामाजिक धार्मिक तणाव निर्माण केला जातो आहे तो याच कारणासाठी आहे आणि हे वारंवार आपल्याला इतर सणांच्या वेळीसुद्धा पाहायला मिळतं. आणि मुद्दा जर सोसायटीमधले नियम पाळण्याचा असता तर हिंदू धर्मियांनीसुद्धा बाकीच्या आपल्या सणांच्या वेळी ते पालन नक्कीच केलं असतं. पण आठवून बघा, उत्तर भारतातली जी कावड यात्रा असते त्या कावड यात्रेच्या वेळी हे कावड यात्री किती धुडगूस घालतात, रस्ते ब्लॉक करतात अनेक ठिकाणी आणि हायवेवरती यांचा नंगानाद चालू असतो. पण त्या कावड यात्रेला थांबवायला एखादा मुस्लिम गेल्याचं तुम्ही पाहिलेलं आहे का? तिथं नियम आणि कायदे कुठे जातात हा पण याच्यातला प्रश्न आहे. त्यामुळं पोर्शे कार असो की मीरा रोडचं हे सगळं प्रकरण, याच्यातून आपली व्यवस्था जी आहे ती बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचं नाव बदनामकारक होतं आहे देशामध्ये. त्यामुळं महाराष्ट्राची प्रतिमा खराब होती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.